शिक्षणाची ओढ, मदतीची जोड. मेडद इथं 11व्या वर्षीही स्कूल बॅग वाटप उपक्रम उत्साहात. बारामती तालुक्यातील मेडद येथील जिल्हा परिषद शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचं औचित्य साधत एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम पार पडला. स्वर्गीय धनंजय भाऊ देशमुख मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं स्वर्गीय अशोक काका देशमुख आणि स्वर्गीय धनंजय भाऊ देशमुख यांच्या स्मरणार्थ गेल्या 11 वर्षापासून सुरू असलेला स्कूल बॅग वाटप कार्यक्रम यंदाही उत्साहात आयोजित करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगसह विविध शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आले. राजे ग्रुप बारामती आणि शिवप्रतिष्ठान मेडद यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम पार पडला. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य देण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहताना दिसला. शिक्षणापासून एकही मूल वंचित राहू नये या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात येत असून समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा ट्रस्टचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधनांची उपलब्धता होत असून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला मोठा आधार मिळतोय. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी ट्रस्टच्या कार्याचं कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मकता बदल घडतो असं मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आयोजकांनीही पुढील काळात अधिक जोमानं सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचं सांगण्यात आलंय. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी, शिवप्रतिष्ठान व राजे ग्रुपचे सदस्य, शाळेचे शिक्षक, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव ट्रस्ट तत्पर राहील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. आपल्याला दप्तर, वह्या आणि इरेजर आणि पेन्सिल यांचं वाटप यांच्या मार्फत केलं जात आहे. तर या निमित्तानं या दोन्ही प्रतिष्ठानचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. या दप्तर वाटप कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले फिरोजबाई बागवान, अध्यक्ष यादगार फाउंडेशन आणि शिवप्रतिष्ठानचे सर्व सदस्य, मित्र आणि इतर सर्व लहान तुम्ही या सर्वांचं शाळेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करण्यात येत आहे. आणि बघा, असा उपक्रम तुमच्या दृष्टीनं राबवणं खूप महत्वाचा आहे. असा उपक्रम धनंजय भाऊ देशमुख यांनी तांदूळवाडीमध्ये प्रत्येक वर्षी आमच्या शाळेला जवळ 70 ते 80 दप्तर ते द्यायचे. ते माझ्याकडे सगळं असायचं. म्हणजे जनहितासाठी काम करणारे असे प्रतिष्ठान हवी. आणि खरंच तुम्हाला गरजू मुलं, तुम्हाला याची गरज आहे. तुम्हाला काही इतर पालकांसारखं भरपूर उत्पन्न नाही, त्यामुळे तुम्ही काही एवढं चांगलं दप्तर घेऊ शकत नाही. आणि याचाच बघा, एवढा आनंद असतो. शाळेतली मुलं वाट बघत असतात, कधी मला तर शाळेत तांदूळवाडीची मुलं म्हणायची धनंजय भाऊ यांच्याकडून कधी आपल्या दप्तर सर मिळणार आहे. आता नगर परिषदेने सगळ्यांनी दिली, त्यामुळे त्याचा प्रश्न सुटला. तुम्हाला त्याची गरज आहे, तर मी यांना सर्वांना विनंती करेन. आणि तुम्हाला हे दप्तर वाटण्यामध्ये त्यांना मी सहभागी होण्यासाठी सांगेन. आणि या सर्वांचं शाळेच्या वतीनं पुनश्च एकदा अभिनंदन करतो. आणि हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं पण सांगतो. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.